केदारलिंग महाराज की. अमित मंदिराकडे येऊन कैऱ्या पाडायला लागलाय. माकडांना जरा कैऱ्या ठेवायच्या, त्या पण खाऊन टाकतायत. एक पडली. कोय कोय आंब्याची कोय. अमितची बायको कुठं तू घोटण्यात आहे वाटतं वर. मंडळी आपण आता वरच्या आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन मानेदेवीच्या दर्शनाला आलोय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं थेट कोकणचा यश या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मंडळी आता असंच आम्ही रविराजदा आला होता, तर बोलता रविराजदा चाललाय आम्हाला घेऊन मंदिराकडे. तर चला पुन्हा एकदा आपलं गावचं मंदिर पाहूया. मंडळी पाहू शकता मंदिराकडे जाण्याचा हा रोड बघा किती खराब आहे. गाडी चालवायला इथे खूपच अवघड आहे. तरी पण आम्ही जातो, म्हणजे आता आम्हाला सवय झाली, त्यामुळे काय एवढं हे वाटत नाही. पाठी आपल्या बरोबर रविराज आहे, साहिल आणि साई गुग आहे. चला ॲडव्हेंचर. खड्डे दगडा. ओ भाई साहब, मंडळी पाहू शकता इथे आपण होळी आणायला आलो होतो. इथून आपण होळी घेतली होती बाहेर. सगळ्यात खतरनाक तण म्हणजे हा चढाव आहे पूर्ण. रोड पाहू शकता आपण किती खराब झाला. नवीन ड्रायव्हर असेल तर आमचाच गेम झालाय. गाडी सगळं गाडीचा आमचा गेम आहे थोडा. चालू कर. मॅकॅनिकली यश सावंत, कोकणचा यश. गाडी थोडी बंद पडली आमची, काही समजणं काय झालं. रेसच घेत आहे. काय रे काय पाहू शकता आपलं गावचं मंदिर. घनदाट जंगल, त्यामधला सुंदरसा रोड. सुंदरसा आहे खडबडीत रोड. असं ना, काही असं नाही. गाडी नुसती वाजते खाटपूट. पाहू शकता शेवटची सह्याद्रीची रांग. सध्या कोकणात काजूचा सीझन चालू आहे. काजूच हे आपले युट्यूबर रायडर पण आहेत आणि युट्यूबर पण आहेत. छोटी गाडी त्यांनी चालू केली, मॅकॅनिकल पण बोलता येईल त्यांना आता सध्या. मला वाटतं गॅस पकडलेला वाटतं. मला इंजिन ऑइल चेक करायला लागतं. तर मित्रांनो, फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलोय. समोरच आता आपल्या मंदिराचा गेट आहे. सह्याद्रीच्या कुशीत असं वसलेलं आमचं एक छोटंसं कुंडी गाव, आणि त्या कुंडी गावाचं ग्रामदैवत आपलं श्रीदेव केदारलिंग मंदिर कुंडी. आताच मंदिराचा वर्धापन होऊन 3-4 वर्ष झाले. चला तर तिसरं वर्ष आहे, 4थं वर्ष आहे यंदा. चला दर्शन घेऊया. खूप दिवसांनी केदारलिंग महाराज की. हर हर.
खूप दिवसांनी मंदिरात नारळ हो हे हार आता तुम्ही या नारळ काय झाला पण नारळ फोडून अरे आमची वाट पण नाही बघत मग नारळ खायला तोंडात फुगाय देऊ झोप कसली झोप तुला झोप कसली येते घड्याला वाजले बघा किती. अरे घड्याचा शेण संपलाय. अमित मंदिराकडे येऊन कैऱ्या पाडायला लागलाय. माकडांना जरा कैऱ्या ठेवायच्या त्या पण खाऊन टाकतायत. एक पडली इकडं आली एवढ्या लांब तिथे भूक पडले ती आण अजून एक पडले ना. घुग मारतोय आता घुगाचा नेम बघूया. आयला हो 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 नाईस घुगान लय पडला. ए बस झाल्या जरा माकडांना ठेवा आता. हाच तो आंबा कसा आहे तुरट मलाच नाही माहिती अजून खाल्ली नाही. आयुष्या गावात एवढ्या पडल्या लागल्यात पण भरपूर. हे बघा भरपूर काय लागल्यात. तुम्हाला मंडळी आहे ना मी एकदा तिकडे चौकीवर जातो ना तिकडे तोरणं भरपूर लागलेत. तिकडचा पण एक व्हिडिओ टाकेन. म्हणजे एवढी तोरणं आहेत ना मी असं होतं की ह्या झाडाची काढू त्या झाडाची काढू असंच म्हणजे सगळं कन्फ्युजन होतं. हे बघा लगेच एवढ्या कैऱ्या पाडून झाल्यात. आता खरमाट चटणी मीठ पिशवी कोय कोय आंब्याची कोय अमितची बायको कुठं कुठंच नाही. अरे घोटण्यात तू घोटण्यात आहे वाटतं वर घोटण्यात जाते वरती. अमित वरचं घोटणं नाही आता निवे फाट्यावर गेलंय. मग वरती ह्याच्यात कोल्हापूरला आंबे बकरी लागलेत. कोल्हापुराकडे आहे काय रे. वा 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 आमच्याकडे पेट्रोल आहे. हे मुंगूस हा आमचा दादा पेट्रोल नाही. कैऱ्या कसला हाय कैऱ्या कसं टाकल्या. ह्याच्यात वा 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 कैऱ्या पाडून झालेत. खाऊन झाले. बत्ती बिट्टी लावून झाली. आता जायचं वाटतं घरात. आता जायचं आपल्याला तांदळाला. कशाला तर मंडळी फायनली आपण मंदिराकडून आता चाललोय मानाई देवीकडे. मंदिराची पूजा वगैरे करून आता मानाई देवीच्या इथे जायचं आहे पूजा करायला. आता गावात आलोय आपण. इकडे आप्पा बसला बघा आप्पा. मंडळी आपण आता वरच्या आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन मानाई देवीच्या दर्शनाला आलोय. चला तर दर्शन करूया मानाई देवीचं. ठेवायचं म्हणाले तर पडायला बस आता आली. मग पप्पा बरोबर जाणार पप्पा कधी जाणार. आता काय आणायला नाही मुंबईला जायचं. मुंबईला जायचं आहे मला. कोणाला चला मग आता किती वाजता जाणार 6 वाजले 8:30 वाजता तुझी गाडी. 8:30 मग ते गाडीवर जाऊ शकतोस तू. गाडीवर मी गेलो की नाही. नाही पण तो काय स्वतः जेवण चाललंय काय हा? त्याला जायचं काय उद्या? लग्नाला जायचं. कोणाच्या असा सगळा परिसर आहे हा मानेदेवीच्या मंदिराकडे. इकडे काजूची बाग आहे आणि या सगळ्या मळ्या भाताच्या मळ्या. छोटंसंच मंदिर आहे आपलं. इथं ही आपली सीमा आहे म्हणजे आता कोंडे गावाची सीमा आहे ही म्हणजे मानेदेवीचं मंदिर. इथून आपला गाव पुढे चालू होतो. तांबडा काय जाणावाला हो तो कुठे सुनेरीत असतो. तो कोंबडा पकडतो. तास पकडतो कोंबडा. बारका आहे ना जरा बारसट आहे ना हा, त्याचा. तो नाही. तो नाही तो तांबडा आहे तो पकडतो. तो मांजर पण मारला आणि पांढरा काय हा? पांढरा पट्टा आहे.
पट्टा तो नव्हे मग तांबडा आहे तो दर्शन करतो. हा. सकाळीच असतो इकडं हा? मग? अरे घ्या, पुन्हा. काय माझे महाराज ना. बघत ना तुम्ही. ते घालत असतील म्हणून तो माने देवीच्या नावाने काहीतरी म्हणतोस काय काय म्हणायचं चांगलं चाललं आपलं सगळं अरे जा ना. सोड पाणी. तेवढं पाणी जास्त नाही पाण्याचं माणूस असाच. जाऊ दे आता बळी पाच- देतात का काय? पाच ठेव. देव असा त्याला पाच माणूस तुकडे ठेव. असाच. झालं. ठेव आतलीला ठेव आतलीला ठेव ठेवते. विडीत ठेवायचे पण नारळ फोडायचं खासगी हे आहे. नाही खाल्ला मी ठेवा नको नाही मी पहिला देव आहे. चला तर मित्रांनो फायनल जाऊया परत आपल्या गावात. आता वरचं केदारलिंगाचं आपलं दर्शन झालंय ग्रामदैवताचं आणि आता खाली मानाई देवी आपली जी सीमा आहे गावची तिथे आपल्या मानाई देवीचं मंदिर आहे तिथे दर्शन करून आता आपण चाललोय परत आपल्या गावी. तर आजचा हा आपला असाच टाइमपास म्हणून व्हिडिओ केला होता. तर आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा.